आपल्या आजूबाजूला ना स्मार्ट माणसं भरपूर असतात आणि ते त्यांचा स्मार्टनेस आपल्यापर्यंत पोहोचवतातच. आपला काहीसा गोंधळ उडतो. स्मार्टनेस म्हणजेच शहाणपण आहे का? जो स्मार्ट दिसतो, वागतो त्याला वाईज म्हणायचं का? मग शहाणपण नेमकं म्हणायचं कशाला? आपल्या माइंडफेस्ट 23 मध्ये यावर्षी एक महत्त्वाचं सत्र आहे, शहाणपण देगा देवा. गप्पा रंगणार आहेत त्या माझ्यामध्ये आणि चतुरस्त्र गायिका डॉक्टर अश्विनी भिडे यांच्या. त्या गायिका तर आहेतच, लेखिकाही आहेत आणि विज्ञान क्षेत्रामध्ये त्यांनी डॉक्टरेटसुद्धा मिळवलेली आहे. आम्ही दोघेही जण जेव्हा या सत्राची तयारी करण्यासाठी गप्पा मारत होतो त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की संगीतातलं शहाणपण, विज्ञानातलं शहाणपण आणि जगण्यातलं शहाणपण या गोष्टी काही वेगळ्या नाहीच आहेत. आणि शहाणपण स्वतःचं कधी प्रदर्शन करत नाही म्हणून तर ते शहाणं असतं, पण तरीही ते तुमच्या आमच्या जीवनामध्ये झिरपतं, रुजतं आणि कुठेतरी आपल्यालाही शहाणं करून जातं. काय असते ही प्रक्रिया? कुणाकडून शिकायचं? शहाणपण शिकायचं तर गुरु हवाच का? स्वाध्यायातून नाही का शिकतायत शहाणपण? शहाणं व्हायचं तर स्वतःच्या अनुभवांकडे कसं पाहायला पाहिजे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मी आणि अश्विनी आम्ही दोघांनी तुमच्या साक्षीनं एक्सप्लोअर करायची ठरवलं. त्यामुळे जरूर यायचं या सत्रासाठी यावर्षी माइंडफेस्ट 23 मध्ये.